आज माझ्याकडं अनेक जाती धर्मांची लोकं म्हणजे आमच्याकडे जेव्हा लोकं 9 महिन्यांसाठी जोडले जातात, तर त्याच्यामध्ये आम्ही कुठलेही मंत्रोच्चार घेत नाही. कोणत्याही प्रकारचा कोणत्या धार्मिक ॲक्टिव्हिटीज घेत नाही. तर इट्स अ कंप्लीट सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे आज अनेक वेगवेगळ्या जाती धर्माच्या महिला आज आमच्याकडे जोडलेल्या बघायला मिळतील. त्याही शेकडो. अगदी कुवेतमधून मुस्लिम महिला आपल्याकडे जोडते आणि ती स्वतःच्या बाळासाठी गर्भसंस्कार करते. याच प्रोसेसच्या माध्यमातून एक आई वेळ देते आणि छत्रपती शिवाजी महाराज घडतात. तर त्याच पद्धतीनं आत्ताच्या या आईनं जर काही या प्रोसेसमध्ये वेळ दिला, तर येणारा भारत घडलेला असेल. कारण येणारं बाळ हे फक्त तिचं बाळ नाहीये, तर उद्याच्या भारताचं भवितव्य आहे. कदाचित ते एक भारतरत्न आहे. आज परिस्थिती आपण पाहतोय ऑलिम्पिक्स होतात, त्यावेळेला आपल्याला एखादं सुवर्णपदक आणण्यासाठी सुद्धा स्ट्रगल करावं लागतं. सो तो जो काही टॅलेंट आहे म्हणजे क्वांटिटी कमी नाहीये, बट क्वालिटी आमच्याकडे नाहीये आणि म्हणून तो जो अवेअरनेस आहे, त्या 9 महिन्यांची किंमत जी आहे ती त्या आईला कळाली पाहिजे आणि तिनं जर का जागरूकपणे या पद्धतीनं स्वतःच्या बाळाला वेळ दिला, तर मला वाटतं की खरंच उद्याचा भारत खूप सुंदर असेल.